राज्यात सध्या मतदार याद्यांचा फेरआढावा घेतला जातोय। मतदारांची ओळख पटवून मतदार यादीतलं नाव निश्चित केलं जातंय। हे काम करणाऱ्या बीएओंना मतदारांची खात्री वाटली नाही तर ईआरओंकडून नाव वगळली जाणार आहेत। पण हे एवढं गंभीर काम किती हलगर्जीपणानं होतंय याचे नमुने आमच्या हाती लागलेत। सुरुवातीला बातमी आहे कल्याण डोंबिवलीची। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत एसआयआर मोहिमेच्या अंमलबजावणीमध्ये मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप करण्यात येतोय। बीएलओ एसआयआर करण्यास चालढकल करत आहेत। मतदारांच्या घरामध्ये भेटी देण्याऐवजी सत्ताधाऱ्यांच्या कार्यालयामधून फॉर्मचं वाटप केलं जात आहे, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख अभिजित सावंत यांनी केलाय। या प्रकरणी शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे तक्रारही करण्यात आली। एसआयआर मोहिमेमध्ये ही केवळ मतदार यादीतील नाव पडताळण्यापुरती मर्यादित नसून नागरिकत्वाशी संबंधित महत्त्वाची प्रक्रिया आहे। निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार बीएलओंनी 29 जुलैपर्यंत प्रत्येक घराला किमान 3 वेळा भेट देणं अपेक्षित आहे। पहिल्या भेटीमध्ये फॉर्म देणं आणि त्यानंतर 2 वेळा फॉर्म भरून घेण्यासाठी भेट देणं अशी प्रक्रिया आहे। मात्र डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम आणि कल्याण ग्रामीण परिसरातील अनेक भागांमध्ये बीएलओ अद्याप नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचलेलेच नाहीत। हा निष्काळजीपणा उघड झाल्यानंतर जिल्हाप्रमुख अभिजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक आयोगाकडे तक्रार केली। निष्काळजीपणा करणाऱ्या बीएलओंवरती कारवाईची मागणी देखील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। आम्हाला असं सांगितलं, जेव्हा आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड केले तेव्हा आम्हाला सांगितलं गेले कमीत कमी 3 वेळा एसआर करणारे बीएलओ आपल्या घरी येतील। पण आज 18वा दिवस झाला आहे, पण अजूनही बऱ्याच लोकांच्या अशा तक्रारी आहेत की बीएलओ त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेले नाहीत। गेले सलग 2 दिवस आम्ही सगळीकडे फिरून बघत होतो, तर बरेचसे बीएलओ हे राजकीय पक्षांच्या ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म त्यांच्या ताब्यात देऊन ते स्वतःही तिथे उपस्थित नसतात आणि त्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते हे लोकांकडून ते फॉर्म भरून घेतले। आत्ताही तुम्ही एकदा येताना 1-2 ऑफिसमध्ये बघितलं, तिथे बीएलओचे फॉर्म दिले गेलेले आहेत आणि ते बीएलओचं फॉर्म भरणं चालू आहे। मुळात आम्हाला कोणाची तक्रार करायची नव्हती, पण तरी आम्ही काल त्यांना एक तक्रार दिलेली आहे। तर प्रत्येक बीएलओने घरोघरी जाऊन जे त्यांना जी सांगितलेली पद्धत आहे त्या पद्धतीनेच एसआयआरचं काम करण्यात यावं, ही आम्ही त्यांना विनंती करतोय। दरम्यान भाजप नगरसेविका खुशबू चौधरी यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावलेत। हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि सर्वच राजकीय पक्षांनी मिळून तो साजरा केला पाहिजे, असं त्या म्हणाल्यात। माझ्या कार्यालयामधून ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी बस पास शिबिराचं आयोजन केलंय। जे नागरिक एसआयआर संदर्भामध्ये चौकशी करतात त्यांना मदत करतो, असंही त्या म्हणाल्यात। बीएलओंना घरोघरी जाऊन एसआयआर साठी मदत करते आणि विरोधकांचे आरोप आम्ही फेटाळून लावतोय, असं त्या म्हणाल्यात। आपल्यासोबत भाजपच्या नगरसेविका आहेत खुशबू चौधरी। हा तर पहिल्यांदा खोटा आरोप आहे की फॉर्म वाटप केले जात नाही आहेत आणि आता जी तुम्ही ते गर्दी म्हणताय ती खरं तर MSRTCची जी एसटी महामंडळने जो आता विषय केलेला आहे, सामान्य माणसांना कमी दरामध्ये जे तिकीट्स त्याचा हा कॅम्प आहे, हा SIRचा कॅम्प नाही। आणि तुम्ही जे म्हणताय की राजकीय कार्यालयातनं वाटप केले जातात, मला पहिला तर हे म्हणायचं आहे की जे BLO निवडले आहेत ते सगळे शिक्षक आहेत आणि शिक्षकांना घरातल्या प्रत्येक माणसाची माहिती नसते। त्यामुळे मला असं वाटतं हा जो लोकशाहीचा उत्सव चालू आहे, जो SIR चालू आहे, त्याच्यामध्ये आम्ही मोलाचा मदत त्यांना करतोय, मोलाची की आम्ही एवढे वर्ष सामाजिक कार्यात काम करत असताना आम्हाला घरातले प्रत्येक माणसं माहिती आहेत, प्रत्येक परिवार माहिती आहे। तर आम्ही प्रत्येक BLOला मदत करतोय त्यांच्या घरापर्यंत पोचायला आणि फॉर्म पोचवायला, कारण हे फॉर्म पोचणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी एक मुदत दिलेली आहे आणि त्या मुदतीमध्ये फॉर्म पोचणं गरजेचं आहे। त्यामुळे आम्ही हे फॉर्म पोचवण्याचं काम करतोय आणि BLOना ह्या सगळ्या संदर्भात सर्व पक्षीय जर मदत करत असेल दादा, तर ह्याच्यात आरोप नसू शकतो, कारण हे काम लोकसेवेचं काम आहे आणि ते आम्ही सगळेच सर्व पक्षीय मनापासून करतोय, याचा आम्हाला अभिमान आहे। कॅमेरामन अभय त्रिपाठीसह सुरेश काडे, एबीपी माझा, डोंबिवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।